लोकेशन आपण बघितलं म्हणजे बस स्टँड आहे, त्याच्या समोरनं आपण आता इकडनं महादेवन लागण्यामध्ये असतं आणि ही जी जागा हा टोटल गावापर्यंत 32 एकरची जागा ही सगळी अक्वायर करतो. त्यातून ही जी झाडं दिसत नाही ते इथं आपण हे गाव प्रपोज करतो. मंदिरापासून जर असं अंतर बघितलं तर साधारणतः 150 मीटर आहे आणि मग तिथं आपण पूर्ण गाव जे खाली आहे ते वर बसवतो. जसं त्यांची काही वनरूम किचन मिळून 105 घरं आहेत. त्यांना ज्या काही सुविधा लागणार आहेत म्हणजे पोलीस स्टेशन तिथं प्रायमरी छोटंसं एक प्रायमरी हेल्थ सेंटर, नंतर अंगणवाडी, स्कूल, मल्टीपर्पज हॉल, हे सगळ्या सुविधा जसं एक आदर्श गावांना आहेत त्या पद्धतीने. आणि हे पूर्ण गाव हेरिटेज गावासारखंच आपण हेरिटेज डिझाईनवरच आपण हो हो. नंतर त्याच्या आत एक सेंटर मोठं मार्केट स्पेस करतो आणि लोकांचा प्रवास कसा असेल की गावातनं लोक पायरी मार्गाने दर्शन घेतात आणि दर्शनानंतर बाहेर पडून गावातनं लोक बाहेर जातील कंपल्सरी. म्हणजे या मार्केट इथनं यायलाच लागणार आणि ह्या पद्धतीचे आपण त्यांना घरं देतो. 1 रूम किचन, 1 BHK, 2 BHK, 3 BHK म्हणजे जसं जसं आत्ता आहे त्याप्रमाणे. पण अगदी सुटसुटीत प्रत्येकाला घराला कंपाऊंड येईल आणि ग्रामपंचायत, प्रायमरी सेंटर, गावातले रस्ते आतले सगळे हे आपण प्रत्येकाचं प्लीजपासून एक खिडकीपर्यंत दगड असेल आणि वरच आणि हे सगळे आपण प्री फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर आणायचे कमीत कमी कालावधी मार्च आम्ही ते काम आम्ही काय काय करतो ना अजिबात बाजूला घर आहेत ना आपल्या पायऱ्या करताना बघा दुसऱ्या बाजूला घर लागतात पूर्ण गाव असेल. खाली फक्त मंदिर राहतील, मंदिर आणि वेटिंग एरिया आणि त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी आपण त्याचंही केलेलं खाली